पुस्तकाचं नाव नवदधीची पंडित दीनदयाळ उपाध्याय. लेखक प्रमोद डोरले. प्रकाशन भारतीय विचार साधना, पुणे. वाचक गौरी पत्की. लेखकाचं मनोगत. भारतीय विचार साधनेच्या संपादक मंडळाने पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांचं चरित्र प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची पूर्तता नवदधीची पंडित दीनदयाळ उपाध्याय या पुस्तिकेने होत आहे. पंडित दीनदयाळजी यांचं अनेक विषयांवर झालेलं लिखाण अपार आहे, अफाट आहे. अनेक विषयांना त्या वेळच्या परिस्थितीचा, समस्याग्रस्ततेचा संदर्भ आहे. त्यामुळे या पुस्तिकेची रूपरेषा आखताना त्यांनी देव, धर्म, संस्कृती, समाज, राजकारण, हिंदुत्वाची तात्विक विचारधारा इत्यादी विषयांबाबत जे मूलभूत चिंतन केलं आहे, त्या सर्व प्रमुख विषयांचा समावेश विचारधन या प्रकरणामध्ये केला आहे. ते विचारधन त्यांच्या जीवनपद्धतीची वैचारिक आधारशिला आहे. स्वामी विवेकानंदांनी यालाच द ओनली इसेन्स ऑफ वन्स डेस्टिनी असं म्हटलंय. त्यांच्या जन्मापासून तो त्यांच्या झालेल्या निर्घुण आणि क्रूर हत्येपर्यंतच्या जीवनचरित्रात याच्या पाऊलखुणा आपल्याला दिसतात. पंडित दीनदयाळजींचं संपूर्ण जीवन हे श्री समर्थांनी म्हटल्याप्रमाणे आधी केले मग सांगितले या उक्तीने परिपूर्ण असलेल्या एका कर्मयोग्याचं जीवन आहे. त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारातून त्यांचं प्रसंगनिष्ठ असं दर्शन आपल्याला घडतं. पंडित दीनदयाळजींच्या आठवणींच्या द्वारे ते घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंडित दीनदयाळजींच्या स्वयंभू प्रज्ञेच्या महामानवाचं चरित्र रेखाटन करताना त्यांच्या जीवनाचा अल्प कालखंड आणि तेवढ्या अल्प काळामध्ये त्यांनी केलेलं प्रचंड राष्ट्रकार्य, समाजकार्य, संघटनात्मक कार्य पाहिलं की मन आश्चर्यानं थक्क होतं. त्यांच्याबरोबरच अशा सगळ्या महामानवांना अल्पजीवी आयुष्य देणाऱ्या नियतीच्या म्हणजे डेस्टिनीच्या संदर्भात अनाकलनीय पण व्यथित करणारं प्रश्नचिन्ह ही मनाला वेदना देणारं उभं. Sample complete. Ready to continue?